नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे अशा व्यक्ती, अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती, त्यांचा जीवन परिचय व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवन परिचय जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. यामागचं कारण हेच की त्या निमित्ताने आपल्याला त्यांचा जीवन परिचय समजून घेता येईल आणि या व्यक्ती आपल्यासाठी आदर्श म्हणून असतील. चला तर मग आज आपण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयीची माहिती घेऊया. जवाहरलाल मोतीलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी. त्यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मीरी ब्राह्मण कुटुंबात 14 नोव्हेंबर 1889 साली झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू एक नामांकित व राष्ट्रीय लढ्यातील एक ज्येष्ठ पुढारी होते. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी पैसा व प्रतिष्ठा मिळवली होती. जवाहरलालांची आई स्वरूपा राणी धार्मिक वृत्तीच्या होत्या. मोतीलाल यांना अनिष्ट रूढी व धार्मिक बाबतीत फारशी आस्था नव्हती. जवाहरलालांचे प्राथमिक शिक्षण घरीच उत्तम शिक्षकांकडून पार पडले. पंडितजींचे एकूण बालपण काहीशा संमिश्र सांस्कृतिक वातावरणात पार पडले. घरातील पश्चिमी वळणाची राहणी, आई व मावशी यांचे पारंपरिक संस्कार, उत्तम भारतीय उच्च वर्गात टिकून राहिलेल्या खानदानी मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव आणि वडिलांकडून लाभलेला अनिष्ट सामाजिक रूढींबद्दलचा बंडखोरपणा इत्यादी कारणांनी व आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाने पंडितजींचे मत कोणत्याही एकांतिक विचारधारेपासून अलिप्त राहिले व त्यास एक उदार सहिष्णू वळण लागले. पंडितजींचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. घरी प्राथमिक तयारी झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू पुढील शिक्षणासाठी 1905 साली इंग्लंडला गेले. इंग्लंडमधील हॅरो या प्रसिद्ध विद्यालयात 2 वर्ष शिक्षण घेऊन पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते 1907 साली केम्ब्रिज विद्यापीठात दाखल झाले. हॅरो येथे असताना त्यांना बक्षीस म्हणून ट्रिव्हेलियन लिखित गॅरी बोल्टीचा चरित्राचा एक भाग मिळाला. या चरित्राचे इतरही खंड त्यांनी मिळवले. यावेळी भारतात वंगभंग चळवळ जोरात सुरू होती. परदेशी मालावरील बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार व सशस्त्र क्रांती हा केम्ब्रिज विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांचा एक चर्चेचा विषय होता. त्यावेळेचे सारे विद्यार्थी लोकमान्य टिळक पक्षाचे म्हणजे जहाल राष्ट्रवादी होते. पंडितजीही त्याला अपवाद नव्हते. या सुमारास त्यांनी श्यामजी कृष्ण वर्मा, गोपाल कृष्ण वर्मा, बिपिनचंद्र पाल इत्यादी राष्ट्रीय नेत्यांची भाषणे ऐकली. 1905च्या रुसो जपानी युद्धाचा त्यांच्या मनावर परिणाम झाला. भूशास्त्र, रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र हे 3 विषय घेऊन ते 2ऱ्या वर्गात पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी बॅरिस्टरची परीक्षा दिली व हिंदुस्थानला 1912 साली परतले. जवाहरलाल नेहरू 1912 शिक्षण संपवून भारतात परतले. काही काळ त्यांनी वकिली केली, पण त्यात त्यांचं मन रमलं नाही.
इंग्लंडमध्ये असतानाच त्यांना राजकारणात आस्था वाटू लागली. या काळात त्यांनी पुष्कळ वाचन केले. डिकिन्सन, मेरिडिथ टाउनसेंड या ग्रंथकारांच्या विचारांचा त्यांच्या मनावर बराच परिणाम झाला. इंग्लंडमधून वडिलांना लिहिलेल्या पत्रात त्यांची भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नांबद्दलची तळमळता दिसून येते. भारतात परतल्यानंतर त्यांची पहिली काही वर्ष तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात गेली. 8 फेब्रुवारी 1916 रोजी त्यांचा कमल कौल या दिल्लीतील स्वजातीय युवतीबरोबर विवाह झाला. त्यांना 2 अपत्ये झाली. त्यापैकी 1917 साली इंदिरा गांधींचा जन्म झाला. त्या भारताच्या 3ऱ्या पंतप्रधान झाल्या, तर दुसरा मुलगा जन्मतःच मरण पावला. कमला नेहरूंनी इतर कुटुंबियांबरोबर स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. कारावासातील जीवन व क्षयरोग यामुळे ऐन उमेदीत त्या 1936 साली मरण पावल्या. तत्पूर्वी लखनौ काँग्रेसच्या अधिवेशनात जवाहरलाल यांची गांधीजींशी पहिल्यांदा भेट झाली. 1916 साली जवाहरलाल नेहरू गांधीजींना भेटले. अन्यायाचा नुसता निषेध करून उपयोग नाही, तर त्याचा प्रतिकार केला पाहिजे आणि हा प्रतिकार अहिंसात्मक असला पाहिजे. या गांधीजींच्या सूत्राने ते त्यांच्याकडे विशेष आकर्षित झाले. पंडितजींचा काँग्रेसशी घनिष्ठ संबंध 1919 सालापासून आला. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारताचे अपरिमित शोषण करण्यात आले. भारताने महायुद्धात केलेल्या सहाय्याचा कृतज्ञ मोबदला म्हणूनच की काय जुलमी रौलट कायदा करण्यात आला व जालियनवाला बागेत अमानुष हत्या करण्यात आली. एकदा पंडितजी 1919 साली रेल्वेने प्रवास करीत असताना त्याच डब्यात जनरल डायर बसला होता, ज्याने जालियनवाला बागेतील हत्याकांड केलं होतं. त्याचे एकूण अत्याचाराविषयीचे रसभरीत वर्णन जवाहरलाल नेहरूंनी ऐकले आणि तेथूनच पुढे ते कट्टर साम्राज्यविरोधी बंडखोर बनले. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने जी बिनसरकारी चौकशी समिती नेमली होती, त्या समितीला पंडितजींनी सहाय्य केले. गांधीजींनी 1921 मध्ये असहकाराची चळवळ सुरू करताच नेहरूंना प्रथम अटक झाली. तुरुंगात जाण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग. पुढील 25 वर्षात ते अनेक वेळा तुरुंगात गेले व जवळपास त्यांनी 15 वर्ष तुरुंगात काढली. त्यांना अखेरचा तुरुंगवास 1942च्या छोडो भारत चळवळीच्या वेळी घडला. त्यावेळी अहमदनगरच्या किल्ल्यात त्यांनी जवळपास 3 वर्ष काढली. 1923 साली नेहरूंना काँग्रेसचे सरचिटणीसपद देण्यात आले. त्यांनी 2 वर्ष हे पद सांभाळले. यानंतर ते काही दिवस अलाहाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष होते. पण पक्षाचे कार्य व नगरपालिका या दोन्ही गोष्टीत त्यांना पक्षकार्य महत्त्वाचे वाटले, म्हणून मग त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर 1927 साली त्यांना आणखी 2 वर्ष काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळावी लागली. 1927 मध्ये ब्रुसेल्स येथे झालेल्या पददलित राष्ट्रांच्या परिषदेला ते हजर राहिले. परिषदेनंतर त्यांनी युरोपचा व रशियाचा दौरा केला. ही आंतरराष्ट्रीय परिषद व युरोप आशियाचा दौरा हा त्यांचा जागतिक राजकारणातील पहिला अनुभव होता. रशियात जाऊन साम्यवादी जग त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. त्यांचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन घडण्यास या अनुभवांचा उपयोग झाला. जवाहरलाल नेहरू युरोपमधून परत आले त्यावेळी भारतात सायमन आयोगाविरोधी निदर्शनांची लाट उसळली होती. जवाहरलालांनी लखनौ येथे निदर्शनाचे नेतृत्व केले. पोलिसांनी त्यांच्यावरही लाठीमार केला. यावेळी काँग्रेसच्या ध्येयाबाबत वसाहतीचे स्वराज्य की संपूर्ण स्वातंत्र्य असा वाद चालू होता. नेहरूंना देखील इतर नेत्यांप्रमाणेच संपूर्ण स्वातंत्र्य मान्य होते. सुभाषचंद्र बोस व इतर तरुण यांच्या सहकार्याने नेहरूंनी इंडियन इंडिपेंडन्स यूथ लीग ही संस्था काढून देशभर संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयाचा हिरारीने प्रचार व प्रसार केला. त्याचा परिणाम 1929च्या लाहोर येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि रावी नदीच्या तीरावर त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्राने संपूर्ण स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली. या संपूर्ण स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेची सांगता पंडितजींच्याच नेतृत्वाखाली 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 12 वाजता देशाने केली. इतिहासात असा अपूर्व योगायोग क्वचितच आढळतो. काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी देशभर दौरा काढला. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्याही अध्यक्षपदी ते निवडून आले आणि त्यांचा भारतातील
संघटित कामगार चळवळीशी जवळचा संबंध आला. 1930 साली गांधीजींनी दांडी यात्रा करून मिठाचा सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहात जवाहरलालांना तुरुंगवास भोगावा लागला. 1933 साली त्यांना नाभा संस्थान सोडून जाण्याचा हुकूम आला. लखनौ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून 1936 साली त्यांनी समाजवादाचा पुरस्कार केला. 1926-27 मधील युरोप रशियाच्या दौऱ्यापासून ते समाजवादाकडे आकृष्ट झाले होते. 1936 मध्ये काँग्रेसने प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका लढवल्या. मुख्यतः जवाहरलाल नेहरूंच्या तुफानी दौऱ्याने काँग्रेसला भरघोस यश मिळाले. जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसला मत मिळवून देणारे त्यावेळी जादूगारच ठरले. प्रांतिक निवडणुकीत अनेक प्रांतात काँग्रेसला बहुमत मिळाले होते. तरीही बंगालमध्ये संमिश्र मंत्रिमंडळ बनवण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता व संयुक्त प्रांतात मुस्लिम लीगने मंत्रिमंडळात जागा मिळवण्याची मागणी केली. जवाहरलालांनी या दोन्ही प्रांतात संमिश्र मंत्रिमंडळ बनवण्याविरुद्ध भूमिका घेतली. इथून पुढे काँग्रेस मुस्लिम लीग स्पर्धा तीव्र स्वरूपाची होऊन अखेर मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी केली. 1940 मध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. दुसऱ्या क्रमांकाचे सत्याग्रही म्हणून जवाहरलालांची निवड झाली. त्यांना पकडण्यात आले व 4 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी न्यायालयात केलेल्या भाषणात स्वातंत्र्य धोक्यात आहे, प्राणपणाने त्याचे संरक्षण करा असा स्फूर्तिदायक संदेश त्यांनी देशाला दिला. 1 वर्षानंतर त्यांची अन्य काँग्रेस नेत्यांबरोबर सुटका देखील झाली. 8 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या मुंबईच्या खास अधिवेशनात जवाहरलाल नेहरू यांनी छोडो भारत आंदोलनाचा प्रस्ताव मांडला. ठराव मंजूर होताच रातोरात गांधीजींसकट सर्व पुढाऱ्यांची धरपकड झाली. जवाहरलालांना वर्किंग कमिटीच्या सभासदांसह अहमदनगर किल्ल्यात स्थानबद्ध करण्यात आले. या ठिकाणहून त्यांची 15 जून 1945 रोजी सुटका झाली. नवीन निवडणुका झाल्या. त्यात मुसलमानांच्या जवळजवळ सर्व जागा मुस्लिम लीगने जिंकल्या होत्या. व्हॉइसरॉय लॉर्ड वेवेल यांनी जुलै 1946 मध्ये जवाहरलाल नेहरूंना हंगामी सरकार बनवण्यासाठी पाचारण केले. 1947च्या फेब्रुवारीमध्ये ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी जूनमध्ये भारत सोडून जाण्याचा निर्णय जाहीर केला. वेवेलच्या जागेवर ॲटलींनी लॉर्ड माउंटबॅटन यांची व्हॉइसरॉय म्हणून नेमणूक केली. जवाहरलाल नेहरू हे प्रथमपासूनच फाळणीचे कट्टर विरोधक होते. जिनांचा द्विराष्ट्र सिद्धांत त्यांना मान्य नव्हता. विविधतेतून भारताची एकता व एकराष्ट्रीयत्व संपन्न झाले आहे असा त्यांचा दृष्टिकोन होता. परंतु देशातील परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी वल्लभभाई पटेल इत्यादींनी आपले मते बदलली व फाळणीला मान्यता दिली. अशा रीतीने देशाची फाळणी होऊन 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचा उदय झाला आणि जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि या पदावर ते आमरण राहिले. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. या घटनेने जवाहरलालांना फार धक्का बसला. आपल्या जीवनातील प्रकाश हरपला असे करुण उद्गार त्यांनी काढले. पंतप्रधान म्हणून त्यांनी 18 वर्ष कारकीर्द गाजवली. त्यांच्या कारकिर्दीत भारतीय संविधान तयार झाले. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले व यानंतर संसदीय लोकशाही शासनाची सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मदतीने हिंदू कोड बिल मंजूर होऊन हिंदू महिलांना वारसा घटस्फोटाचे हक्क मिळाले. संविधानात अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करण्यात आली. भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. महिला, अस्पृश्य व अल्पसंख्याक यांना समान दर्जा आणि समान संधी उपलब्ध होऊन भारतीय नागरिक समान एकसंघ बनविण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकण्यात आले. नेहरूंच्याच पुढाकाराने नियोजन मंडळाची स्थापना होऊन भारतात आर्थिक नियोजनाचे युग सुरू झाले. पहिली व दुसरी अशा 2 पंचवार्षिक योजना त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाल्या. या योजनांमुळे देशातील औद्योगिकीकरणाचा पाया घातला गेला. नेहरूंनी समाजवादी समाजरचनेचे ध्येय काँग्रेस पक्षाला दिले. त्यांनी संपूर्ण राष्ट्रीयीकरणाचे धोरण स्वीकारून सार्वजनिक क्षेत्राप्रमाणे खाजगी क्षेत्रालाही उत्तेजन दिले. भारतातील वसाहतवादाचे सर्व अवशेष नाहीसे करण्यासाठी त्यांनी वाटाघाटी करून फ्रेंचांच्या ताब्यातील पॉंडिचेरीसारख्या विभागांचे विलिनीकरण घडवून आणले. पोर्तुगीजांशीही वाटाघाटी करून गोव्याचा प्रश्न सोडविण्याचा त्यांनी 12 ते 13 वर्ष प्रयत्न केला. अखेरीस सैन्य पाठवून
1962मध्ये गोवा स्वतंत्र करावा लागला. गोवा, दीव, दमण हे भारताचे अविभाज्य घटक झाले. भाषाची प्रांतवार रचना पंडितजींना मान्य नव्हती. त्यांच्या भाषावार पुनर्रचनेला विरोध होता. परंतु आंध्र व महाराष्ट्रातील लोकमताची प्रखरता लक्षात घेऊन त्यांनी भाषावार राज्य पुनर्रचना घडवून आणली. शिक्षण व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी देशात अनेक संशोधन संस्था व राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापना केली. भारताला अणुयुगात आणण्याचे श्रेय पंडितजींनाच द्यावे लागेल. नेहरूंनी बरेचसे ग्रंथलेखन केले आहे. नेहरूंनी केलेले बरेच लेखन हे त्यांनी कारागृहातच केले. 1939मध्ये ग्लिम्प्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री, 1936मध्ये जवाहरलाल नेहरू अँड ऑटोबायोग्राफी, 1945मध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे त्यांचे 3 ग्रंथ विशेष महत्त्वाचे मानले जातात. ग्लिम्प्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री आणि डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे ग्रंथ त्यांनी कारागृहात लिहिले. त्यामुळे त्यांना मूळ संदर्भ ग्रंथ, कागदपत्रे वा साहित्य उपलब्ध झाले नाही. साहजिकच त्यांनी काढलेले निष्कर्ष व अनुमानित दुय्यम साधनांवर आधारित असल्याने त्यापैकी काही निष्कर्ष विवाद्य ठरले. हे 2 ग्रंथ म्हणजे एकाच विषयावरचे 2 स्वतंत्र भाग म्हणता येईल. ग्लिम्प्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ त्यांनी मुख्यतः आपल्या कन्येसाठी प्रियदर्शनी इंदिरा हिच्यासाठी लिहिला. या ग्रंथात इतिहासाबरोबर त्यांनी कला, विज्ञान, ऐतिहासिक व्यक्ती, संस्कृती यांचाही परामर्श घेतला. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात नेहरूंनी अतिप्राचीन काळापासून सद्यस्थितीपर्यंतचा संगतवार इतिहास संक्षिप्तपणे मांडलेला असून भारताच्या इतिहासातील प्रेरणांचे धागेदोरे जुळवून त्यांची तात्विक पार्श्वभूमी काय आहे याचा शोध घेतला आहे. त्यातून भविष्यकाळ घडविण्याचे मार्गदर्शन लाभावे हा हेतू दिसतो. या ग्रंथाचा पूर्वार्ध ब्रिटिशपूर्व कालखंडाचे ऐतिहासिक विवेचन हा आहे व उत्तरार्धात इंग्रजी अंमल, जागतिक अधिभौतिक व वैचारिक क्रांती, 2 महायुद्धे, भारतीय आर्थिक व राजकीय आंदोलने, काँग्रेसची वृद्धी, हिंदू मुसलमान यांची दुही, समाजवादाचा उदय, स्वातंत्र्याची इष्टता व अपरिहार्यता, सामाजिक पुनर्रचना, राष्ट्रीय नियोजन व्यवस्था, धर्म, तत्त्वज्ञान, भौतिकशास्त्रे इत्यादी विषयांचे तात्विक व ऐतिहासिक विवेचन केले आहे. 1955मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. जवाहरलाल नेहरू यांचे 27 मे 1964 रोजी निधन झाले. तर मित्रांनो, आजच्या सत्रात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा, किंवा तुम्हाला यामध्ये अजून काही बदल हवे असतील तर आम्हाला नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा, म्हणजे त्यानुसार आम्ही यामध्ये बदल करू शकू. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा परिचय ऐकण्यासाठी.